जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं कोल्हापूरकरांना थोडा दिलासा मिळाला। मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गानं पंचगंगेची पाणी पातळी वाढतच आहे। पंचगंगेनं सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे। पंचगंगेची सध्याची पातळी ही 44 फूट 6 इंच इतकी आहे। रात्री उशिरा पंचगंगेची दुसऱ्यांदा मच्छिंद्री झाली आहे। यापूर्वी 12 जुलै रोजी मच्छिंद्री झाली होती। कोल्हापूर पन्हाळा मार्गावरचा रेडे डोहही फुटला आहे। त्यामुळे महापुराचं संकट गडद झालं असून जिल्ह्यातली पूर परिस्थिती बिकट झाली आहे। खबरदारी करता एनडीआरएफच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आलंय। शहरातील सुतारवाडा कुंभार गल्लीमध्ये पाणी आल्यानं तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे। राधानगरी, कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा, जांभरे या 6 धरण परिसरात तब्बल 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 257 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामुळे राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते। मात्र रात्री पाऊस मंदावल्यानं हे दरवाजे पुन्हा बंद झालेत। पावसामुळे जिल्ह्यातील 85हून अधिक बंधारे पाण्याखालीच असल्यानं त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पाणी आल्यानं इथली वाहतूक पूर्णपणे बंद आहे। एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।